आजकाल तुम्ही पुरुषांना हे म्हणताना पाहिलंय की आम्हाला हल्ली लग्न करायची सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे. कसल्या आगाव झाल्यात हल्लीच्या मुली, बाप रे. ते सिया गोयलचं प्रकरण तर मीडियाने उचलून धरल्यापासून पुरुषांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली आहे. मला सांगा, अनंत काळापासून बायका लग्न करून सासू सासऱ्यांच्या घरी जात आहेत. न जाणो कित्येक बायका ज्या आहेत त्या हुंड्यासाठी जाळल्या गेल्या, त्यांना मारलं गेलं, विहिरीमध्ये ढकलून दिलं गेलं, मुलं होत नाहीत वांझोटी म्हणून नवऱ्यानं त्यांना टाकून दिलं. पण लग्न करून सासरी जाण्याच्या या प्रथेबद्दल आज तागायत एकाही पुरुषानं आवाज उठवला नाही. क्यों भाई? विथ ईच अँड एव्हरी ब्रुटल किलिंग प्रत्येक मुलीमध्ये ही भीती निर्माण झाली नसेल का हो, की आपल्याला पण जाळून मारलं जाईल किंवा विहिरीमध्ये ढकलून दिलं जाईल. लग्न करून तिला सासरी एका अनोळखी घरामध्ये पाठवून दिलं जाईल. भांडण तंटे झाल्यानंतर पूर्ण फॅमिली एकीकडं आणि ती एकीकडं. मुळात तुम्ही लोकांनी या सगळ्या गोष्टी ग्लोरीफाय केल्या. तुम्हाला माहिती तरी आहे का या गोष्टी खरंच त्या मुलीच्या दृष्टिकोनातून किती भीतीदायक आहेत ते? आणि ज्या ज्या मुलींनी या प्रथेबद्दल, या प्रथेच्या विरुद्ध रादर आवाज उठवला, त्या प्रत्येक मुलीला सुडो, घर तोडणारी, आई वडिलांपासून त्या मुलाला वेगळं करणारी म्हणून हिणवलं गेलं. प्रत्येक मुलीच्या मनात चालणाऱ्या या भीतीला समजून घेण्यासाठी पुरुषांना कोणत्या प्रकारचं अंतःकरण लागेल? अजून एक कांदा लागेल. बघा, लाखो करोडो मुली मेल्या असतील या सिस्टीममुळं, पण काही झालं तरी तुम्ही लग्न करून त्या पोरींना सासरी घेऊन आलातच ना. जेव्हा जेव्हा आपल्या देशामध्ये बायकांना त्यांचा हक्क देण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेव्हा याच मानसिकतेनं त्यांच्यावरती चिखलफेक केली. स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असोत, त्यांच्यावरती शेण फेकलं गेलं. विधवांना सन्मान देण्याचा प्रयत्न करणारे समाजसुधारक असोत, किंवा स्त्रियांना संपत्तीमध्ये समान वाटा देण्यासाठी आग्रही असणारे आणि संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, त्यांना विरोध करून त्यांचे पुतळे जाळले गेले. कदाचित या व्हिडिओवरती सुद्धा वाईट कमेंट करून तुम्ही तोच वारसा पुढे चालवण्याचा विचार करताय.